नमस्कार. कथेचं नाव आहे खरी मैत्री. कथाकथन 64. कथेचं नाव आहे खरी मैत्री. एक राजा आणि एक फकीर मित्र असतात आणि ते दोघे एकत्रच राहत असतात. राजाचं त्या फकीरावर अतिशय प्रेम असतं. फकीराच्या सहवासामुळे राजाच्या वागण्यात चांगलाच बदल झालेला होता. कोणतेही राजा काम करीत असताना त्या फकीराचा सल्ला घेत असे. त्या फकीराचा सल्ला घेत असे आणि मगच काम किंवा कार्य राजा करीत असे. एकदा ती जे दोघं आहेत ते दोघे शिकारीला गेले. बराच वेळ राजाला शिकारी मिळालीच नाही, शिकार मिळालीच नाही. मग ते दोघे एका झाडाखाली बसले. त्यांना भूक लागलेली होती. समोरच्या झाडाकडे राजानं पाहिलं तर त्या झाडावरती फळं होती. राजानं काय केलं पहा, त्या झाडाजवळ घोडा घेऊन गेले आणि राजा त्या घोड्यावर उभा राहून एक फळ काढलं त्यानं आणि दोघं झाडाखाली बसले. त्या फळाचे राजानं 6 तुकडे केले. आपणाला स्वतःला 3 आणि आपल्या मित्राला फकीराला 3 आणि एक मित्राचा आदर प्रेम म्हणून पहिला तुकडा मित्राला दिला. मित्रानं तो खाल्ला आणि लगेच मित्रानं राजाला दुसरा तुकडा मागितला. तोही फकीरानं खाल्ला. असं करत करत 5 तुकडे राजाला फकीरानं मागितले आणि खाल्ले. आणखी शेवटचा जो 6वा तुकडा होता तो पण फकीरानं राजाला मागितला. राजाला राग आला. राजा चिडला. 5 उलट माझ्यासाठी 3 तुकडे आणि माझ्या मित्रासाठी म्हणजे फकीरासाठी 3 तुकडे, तर यांनी 5 मागून घेतले आणि शेवटचा तुकडा मी खाणार इतक्यात तो मित्र फकीर सांगतो तो पण मला द्या. आणि मग राजा चिडला आणि मित्राला म्हणाला, मित्र आहे, मान्य आहे, मित्रा खातर मी तुम्ही काय केलं, पहिला तुकडा तुम्हाला दिला आणि 5ही तुकडे तुम्ही खाल्ले आणि 1 तुकडा मी खाणार इतक्यात तो पण तुम्ही तुकडा मागता. मित्राच्या प्रेमाखातर मी उपाशी राहू शकत नाही. राजा त्या फकीराला म्हणाला की मित्राच्या प्रेमाखातर मी उपाशी राहू शकत नाही. आणि तो 6वा तुकडा फकीराला न देता राजानं स्वतः खाल्ला आणि तो तुकडा कडू होता. पटकन राजानं थुंकला तो तुकडा आणि मग राजा फकीराला म्हणाला, तुम्ही असं का केलं? कडू तुकडे असताना, फळ कडू असताना तुम्ही 5 तुकडे खाल्ले, 6वा पण तुकडा मला मागत होता, तुम्ही असं का केलं? आणि मग फकीर म्हणतो की ज्या हाताला की कायम गोड पदार्थ खाण्याची सवय आहे, ज्या हाताने गोड पदार्थ, मिष्टान्न, गोड फळं खाण्याची सवय आहे, त्या हातानं कडू फळ खाऊ नये, त्या हातानं कडू फळ खाऊ नये म्हणून मी 5 तुकडे खाल्ले आणि तो 6वा तुकडाही मी मागत होतो तुम्हाला. ते काय म्हणतात, ज्या हाताने म्हणजे राजाने ज्या हाताने कायम मिष्टान्न खाल्लेलं आहे,
गोड पदार्थ खाल्लेले, गोड फळं खाल्लेले आणि त्या हातानं एखादं कडू फळ खाणे योग्य नाही म्हणून ते तुकडे तो खात होता. थोडक्यात काय, या कथेतून तुम्ही आम्ही बोध काय घ्यायचं आहे? तर खऱ्या मैत्रीमध्ये शंकेला जागा नसावी. खऱ्या मैत्रीमध्ये शंकेला काय नसावी? जागा नसावी. लक्षात ठेवा. धन्यवाद.